नमस्कार. आज आपण वर्तुळ प्रकरणातील शेवटचा सराव संच म्हणजे आपला 3.5 बघणार आहोत. 3.5 कशावरती अवलंबून आहे हे जे मेन प्रमेय आहे तेच आपल्याला फक्त आज बघायचे आहेत. स्टेटमेंट लक्षात ठेवायचे की जे गणित करताना तुम्हाला सोडवता येईल. आता पहिला बघा, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. नाव लक्षात घ्या, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय सुद्धा आहे, तो शेवटी बघणार आहोत याच सराव संचामध्ये. रेषाखंडाचे प्रमेय वेगळे आहेत, कोनांचे प्रमेय वेगळे आहेत. आता स्पर्शिका छेदिका कोनाचं प्रमेय म्हणजे बघा, ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे. मग ह्याच्याने जो कोन तयार होतो ह्याचा प्रमेय काय आहे की ह्याने जो कोन तयार होतो ह्या कोनाचं जे माप आहे तो हा जो कंस आहे या आंतरखंडित केलेला त्याच्या निम्म असतं. खूप सोपं आहे. म्हणजे समजा हा बघा, हा अर्धवर्तुळ आहे, हा 180 आहे ना, तर हा जो कोन आहे ते 90चा असणार आहे. आता इकडे बघा, ही BC ही स्पर्शिका आहे, ही छेदिका आहे. मग स्पर्शिका छेदिकाने जो कोन तयार झाला हा, आणि इकडचा पण तयार झाला तर सेम तसंच. ह्या जो ADB हा जो कंस आहे म्हणजे कोन ABCचं माप ह्या कंस ADBच्या निम्म असणार आहे. इथे बघा सेम, ही स्पर्शिका आहे, ही छेदिका आहे. याने जो कोन तयार झाला आहे ABC ह्याचं जे माप आहे ते या कंसाच्या निम्म आहे. समजा हा तुमचा 300 अंश असेल तर हा जो आहे हा कोन जो आहे तो 150 असणार त्याच्या निम्मा, बरोबर. हा समजा 60 आहे तर हा त्याच्या निम्मा असेल म्हणजे 30. बघा ते स्टेटमेंट आहे की ABC हा जो कोन आहे त्याचं जे माप आहे कोन ABCचं माप 1/2 गुणिले मापकंस ADB ह्या कंसाच्या निम्म, या कोनाचं माप ह्या जो कंस आहे ह्याच्या निम्म. म्हणजे उदाहरण हा 60 असेल तर हा कोन 30 असेल. हा जर 180 आहे तर हा जो आहे तो 90 आहे. हा जर मी बनलं हा कंस 300 असेल तर हा जो कोन आहे तो 150 असणार आहे. उद्या उलट कधी कधी कोन दिलेला असेल तर तुम्हाला कंसाचं माप पण शोधता आलं पाहिजे. याला म्हणायचं स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. ह्याच्यावरती गणित असणार आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं जीवांचे आंतरछेदनाचे प्रमेय. जर दोन जीवा वर्तुळाला एकमेकांच्या आतमध्ये जर छेदत असतील तर एक स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा, जीवा AB आणि CD एकमेकांना E बिंदूमध्ये छेदतात आहे तर AE गुणिले BEB हे बघा, AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. अतिशय सोपं आहे. ह्या चारपैकी तुम्हाला कोणाची तिघांची मापं दिली तर एका भागाचं माप तुम्हाला काढता आलं पाहिजे. गणित आपण सोडवणार आहोतच. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या काय आहे. जर वर्तुळाच्या दोन जीवा एकमेकांना आतमध्ये E बिंदूत छेदतात आहे इथे तर AE गुणिले EB, AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. खूप सोपं आहे. हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, जीवाच्या आंतरछेदनाचे प्रमेय. सेम तसंच पुढचं आहे जीवाच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. जर दोन जीवा वर्तुळाला एकमेकांचे, बघा ही पण जीव आहे ही पण जीव आहे, बाहेर छेदतात. ह्याचं पण असंच लक्षात ठेवायचं. बघा AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. स्टेटमेंट तेच राहणार आहे, बदलणार नाही. फक्त बघा हे AE बाहेर गुणिले EB CE गुणिले ED. अतिशय महत्त्वाचं हे जीवाच्या बाह्य छेदनाचे प्रमेय आहे की दोन जीवा जर वर्तुळाला एकमेकांच्या बाह्य बिंदू छेदत असतील तर तो हा बाह्य छेदनाचे प्रमेय, जीवांच्या बाह्य छेदनांचे प्रमेय अतिशय महत्त्वाचा प्रमेय आहे हा. तर जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय आपलं झालं. त्याच्यानंतर बघा जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय आहे. तुम्हाला लक्षात आलं आहे दोघांचे स्टेटमेंट एकच आहे. पुन्हा एकदा बघा, AE गुणिले EB CE गुणिले ED. ओके. त्याच्यानंतर हा झाला. आता आपण जो मगाशी बघितलेला स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय बघितला. आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय हा पण खूप महत्त्वाचा स्टेटमेंट आहे. हे चारच टॉपिक आहेत आपल्याला या प्रकरणामध्ये. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय म्हणजे काय बघा, जर एखादी ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे तर रेषाखंडाचे प्रमेय काय, कोणाचा प्रमेय तो तुम्हाला माहीत झाला आहे. बघा ही स्पर्शिका आणि ही छेदिका जर असेल तर काय आहे बघा त्याचं स्टेटमेंट, EA गुणिले EB हा पूर्ण बरोबर ETचा वर्ग म्हणजे जो स्पर्शिक आहे त्याचा वर्ग करायचा.
बघा बघा पुन्हा एकदा स्टेटमेंट बघा. ही आपली काय आहे स्पर्शिका, ही छेदिका एकमेकांना इथे बाहेर ई मध्ये छेदले. मग ईचा जो वर्ग आहे तो कोणा एवढा असतो ई गुणिले ई बी. लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला किमती दिलेल्या असतील, खूप महत्त्वाचे आहे ते स्टेटमेंट. ई टीचा वर्ग बरोबर किंवा ई गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग. पुन्हा एकदा बघा इथे सगळे आपण काय शिकलो मध्ये उजळणी बघणार आहोत, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. पहिलं जे होतं ते आपलं काय होतं स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. त्याच्यानंतर अंतर दोन जेव्हा एकमेकांना अंतर आतमध्ये छेदत असतील तर काय असतं त्याचं स्टेटमेंट ए गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी. बघा ए गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी हे आहे. जर एकमेकांना बाहेर बिंदू छेदत असतील तर काय आहे सेम तसंच ए गुणिले ई बी सी गुणिले ई डी. त्याच्यानंतर जो आता आपण बघितला तो ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका, तर ई ए गुणिले ई बी. बघा ई ए गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग. आणि ह्याच्यावरती आधारित आपल्याला आता सराव संच 3.5 सोडवायचा आहे. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण काय काय बघितलं याच्यावरती. पुन्हा हे सगळे स्टेटमेंट तुमचे पाठ पाहिजेत. पुन्हा एकदा बघा मी शॉर्टकटमध्ये रिपीट पुन्हा जे जे झालं. स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय वेगळा, रेषाखंडाचे प्रमेय वेगळा. स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय काय आहे की ही छेदिका आणि ही स्पर्शिका हा जो कोण आहे ह्याचं माप ह्या कंसाच्या निम्म असतं, अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म असतं. ओके. दुसरं बघा पुढचं काय आहे बघितलं आपण जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. जेव्हा जर एकमेकांना अंतबिंदू छेदत असेल तर ए गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी. त्याच्यानंतर पुढे काय बघितलं आपण जीवाच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. बाह्य छेदनाचे प्रमेय म्हणजे काय आहे बघा. जर सेम तसंच दोन जेव्हा बाहेर छेदत असतील तर ए गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी. त्याच्यानंतर बाह्य छेदनाचे प्रमेय झालं. आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय बघा कोणाचा प्रमेय वेगळा, रेषाखंडाचा प्रमेय वेगळा. काय आहे ई गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग. जे आपण काय शिकलो त्याच्यामध्ये हेच आहे सर्व. काय बघा ए गुणिले ई बी सी गुणिले ई डी. त्याच्यानंतर सेम तसंच ए गुणिले ई बी सी गुणिले ई डी. तर अशा पद्धतीने आपण आता प्रत्यक्ष सराव संच 3.5 सोडवणार आहोत की जेणेकरून मग आपल्याला गणित सोडवायला लक्षात येईल. आज आपण सराव संच 3.5 सोडवत आहोत. सराव संच 3.5 सोडवण्याच्या अगोदर त्याच्यासाठी लागणारे जे महत्त्वाचे सूत्र आहेत प्रमेय आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर आता बघा पहिलं गणित जे तुम्हाला दिलेलं आहे बिंदू क्यू हा स्पर्श बिंदू आहे आणि जर तुम्ही म्हटलं तर म्हणजे ही स्पर्शिका झाली आणि ही छेदिका आणि रेषाखंडांची माप दिलेली आहेत. म्हणजे साहजिकच तुम्ही इथे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय वापरणार. आणि इथे बघा तुम्हाला PQ माप दिलेलं आहे 12, PR माप दिलेलं आहे 8 आणि PS माप किती आणि RS माप किती. आता तुम्हाला माहिती डायरेक्ट आपण इथे लिहिणार आहोत स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. काय आहे बघा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार काय आहे स्टेटमेंट त्याची. तर त्याची स्टेटमेंट बघा अतिशय सोपी आहे. PQ वर्ग किंवा PR गुणिले PS बरोबर PQ वर्ग. हे स्टेटमेंट तुमच्या लक्षात पाहिजे. PR गुणिले PS बरोबर PQ वर्ग आपण बघितलेला आहे अगोदर. PR किती आहे 8, PS काढायचा आहे आणि PQ वर्ग म्हणजे 12 वर्ग. आता बघा इथे काय येणार 8 तिकडे गेल्यावर भागिले येणार म्हणजे PS जे माप आहे ते 144 भागिले 8 म्हणजेच PS जे माप आहे तुम्ही जर बघितलं तर किती येईल बघा 144 ला जर 8 ने भागलं 8 एके 8 उरले 6 8 8 64 म्हणजे 18 उत्तर आलं PS. टोटल PS उत्तर किती आलं 18 म्हणजे पहिलं झालं तुमचं. आता RS माप पण विचारलंय. मग तुम्ही RS माप कसं काढणार तर तुम्हाला माहिती PR अधिक RS जर बघितलं तर PS होतं कारण P डॅश R डॅश S या दोघांच्या दरम्यान बिंदू आहेत. मग आता PR माप किती आहे 8
अधिक आर एस काढायचं आहे बरोबर पी एस 18. म्हणजे आर एसचं जे माप आहे ते 18 वजा 8 तिकडे जर गेलं तर आर एसचं जे माप आहे ते किती आलं 10. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त स्टेटमेंट लक्षात माहीत पाहिजे. पी आर गुणिले पी एस बरोबर पी क्यूचा वर्ग आणि तिथे फक्त किमती ठेवायच्या. हा पूर्ण सराव संच आपला असाच आहे. दुसऱ्या गणितात बघा, तुम्ही जर बघितलं दुसरं गणित, इथे एम एन आणि आर एस या दोन जीवा एकमेकींना डी मध्ये छेदतात. पहिलं खूप सोपं आहे. आर डीचं माप दिलेलं आहे, डी एस दिलेलं आहे, आर डी दिलाय, डी एस दिलाय, एम डी दिलेला आहे आणि डी एन. मग दोन जीवा जर आतमध्ये एकमेकांना आतमध्ये छेदत असतील, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय इथे वापरायचे. आता इकडे बघा, इथून स्टार्ट करू आपण. पहिल्यांदा सोडूया आपण इथे. मग जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय आपण वापरलं किंवा एक वाक्य लिहा, जेव्हा एम एन आणि आर एस डी मध्ये छेदतात. वाक्य लिहायचं, जेव्हा एम एन आणि आर एस एकमेकींना बिंदू डी मध्ये छेदतात. मग आता यांचा जो प्रमेय आहे तो काय आहे, म्हणजेच एम डी बघा किंवा आर डी गुणिले डी एस बरोबर एम डी गुणिले डी एन. कंसात लिहायचं जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. काय येणार, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. म्हणजे आता बघा इथे किमती ठेवा. मग आर डी किती आहे 15 गुणिले डी एस किती काढायचं आहे आपल्याला, नाही आर डी गुणिले डी एस किती आहे 4 बरोबर. एम डी किती आहे 8 गुणिले डी एन विचारलाय. मग आता इथे गुणिले इकडे आल्यावर भागिले होणार. म्हणजे बघा काय येणार, किंवा याने डायरेक्ट गुणलात 15 चोक 60 भागिले 8 बरोबर डी एन. म्हणजे डी एनचं माप बघा किती आलं. मग आता 60ला जर 8ने भागलात, 8 45 8 48 8 7 56 बोलले 4 बाहेरून घेतला 0.8 45 म्हणजे किती उत्तर आलं 7.5. एकक दिलेलं आहे काही नाही, मग इथे काय येणार एकक, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. 7.5 सेंटीमीटर मीटर असं काही मनाने लिहायचं नाही. आता याच्यामध्ये बघा दुसरं गणित आहे जिथे थोडंसं कॅल्क्युलेशन कठीण आहे. इथे पण जेव्हा एम एन आणि आर एस एकमेकींना छेदतात. आता इथे आर एसचं माप दिलेलं आहे टोटल. बघा टोटल आर एस दिलेला आहे, एम डी दिलेला आहे, डी एन दिलेला आहे. एम डी दिलेला आर एस दिलेला आहे, तर डी एसचं माप विचारलं डी एस. बघा दुसरं गणित, म्हणजे इथे ना डी एस बरोबर समजा एक्स मानायचा. काय म्हणायचा एक्स, कारण इथे आर डी दिलेला नाहीये. मग आर डी किती येणार बघा, आर डीचं जे माप आहे ना हा किती म्हणा एक्स. मग ह्याचा टोटल डी आर एस किती आहे, डी आर एस किती आहे 18 आहे बरोबर. मग आर डीचं जे माप आहे ना, आर डीचं माप कसं काढणार, आर एस मधून डी एस वजा करणार, जो आपल्याला काढायचा डी एस म्हणजे 18 वजा एक्स येणार. ओके. आणि आता आपण इथे जीवाच्या आंतरछेदनाचा प्रमेय वापरायचा. आर डी गुणिले डी एस बरोबर एम डी गुणिले डी एन. हेच वाक्य लिहायचं इथे, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. मग आता इथे बघा आर डीचं माप किती आलेलं आहे 18 वजा एक्स गुणिले डी एस किती आहे एक्स, एम डी किती आहे बघा ह्याच्यात दुसरं गणित, एम डी आहे 9 गुणिले डी एन किती आहे 8 आणि ह्याला आतमध्ये गुणा. मग आता वर्ग समीकरण मिळेल 18x वजा एक्स वर्ग बरोबर 8 9 72. ह्यांना तिकडे पाठवा सगळ्यांना, म्हणजे इकडे 0 होईल. म्हणजे इकडे येणार एक्स वर्ग वजा 18x अधिक 72. सरळ करून लिहा, एक्स वर्ग वजा 18x अधिक 72 बरोबर 0. आता याचे अवयव पाडायचे तुम्हाला. 72चे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज 18 आली पाहिजे. बघा अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 72 आहे आणि बेरीज 18 आहे, तर 12 गुणिले 6 बघा
बारसक 72 आणि बेरीज म्हणलं की समान चिन्ह द्यायची. मग बेरीज -18 आहे, बेरीज -18 आहे म्हणून दोघांना वजा वजा चिन्ह दिले आपण. बघा हे वर्ग समीकरणाशी रिलेटेड आहे, थोडंसं आठवा. आणि इथे जर सहगुणक 1 असेल तर डायरेक्ट अवयव पाडायचे. म्हणजे पहिल्या कंसात x - 12 आणि x - 6 बरोबर 0. म्हणजेच x - 12 बरोबर 0 किंवा x - 6 बरोबर 0. म्हणजे x बरोबर 12 किंवा x बरोबर 6. म्हणजे डीएसचं जे माप आहे ते एकतर 12 असेल किंवा डीएसचं माप किती असेल 6. ओके, तर डीएस हा 6च असणार आहे, शक्यतो लहान आहे. पण जरी त्यांनी दिलेला असेल समजा तरी तुम्हाला दोन्ही किमती असू शकतात. म्हणून आपण त्या दोन्ही पॉसिबिलिटी इथे गृहीत धरलेल्या आहेत. कारण बघा त्यांनी असं नाही सांगितलं की आपल्याला भले ते लहान दिसते पण आपण उत्तर लिहायचं 12 किंवा 6 डीएचं वर्ग समीकरण. बघा हे पुन्हा एकदा लक्षात घ्या, वर्ग समीकरण हे डायरेक्ट अवयव पाडले मी. 72च्या अशा पाहिजे त्यांची बेरीज 18 आली पाहिजे. आणि हे तुम्ही म्हणाल सर असं एक्स का मांडलं, कारण इथे त्यांनी आरडी नव्हता दिला, डायरेक्ट मोठं माप दिलेलं आहे आरएस आणि डीएस विचारलाय म्हणजे आरडी काढला आपण. मग डीएस एक्स मांडला तर हा किती येणार 18 वजा एक्स येणार, कारण टोटल 18 आहे. आणि मग वर्ग समीकरण तयार करून तुम्हाला सोडवा दे. हा थोडासा कठीण आहे, हा सोपा आहे. आता बघा तिसरं गणित. तिसऱ्या गणितामध्ये जर बघितलं तर पहिल्यासारखंच आहे. इथे बघा काय विचारलंय, बिंदू बी हा स्पर्शबिंदू आहे. बघा म्हणजे ही स्पर्शिका झाली. ओके, एक केंद्रबिंदू आहे आणि ओईचा ह्या डीसी वरती लंब आहे म्हणजे एडी वरती थोडक्यात. आता याच्यामध्ये बघा काय विचारलंय, पहिला एबीचं माप 12 आहे. सेम पहिलंच गणित आपलं. एसी म्हणजे हा 8 आहे. तर पहिल्यांदा विचारलं एडीचं माप. ओके, एडीचं माप विचारलं, मग डीसीचं माप आणि मग डीईचं माप. आता आपण बघा इकडे काय करणार आहोत. एबी ही काय आहे, एबी ही स्पर्शिका आहे व एडी ही छेदिका आहे. मग आता इथे रेषाखंडाचा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, मग इथे तेच वापरायचं. बघा मगासारखंच गणित आहे, आकडे पण तिथे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार काय येणार बघा. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार एसी गुणिले एडी बरोबर एबीचा वर्ग किंवा एबीचा वर्ग बरोबर एसी गुणिले एडी असं लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. एसी गुणिले एडी बरोबर एबीचा वर्ग. तेच कॅल्क्युलेशन आलं बघा. एसीचं माप 8, एडी विचारलेलं आहे आपल्याला पहिल्यांदा. एबीचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग. मग एडी बरोबर 12चा वर्ग किती येणार 144. 8 भागिले होणार म्हणजे एडीचं माप 144 ने जर 8ला भागला 8 × 8 पुढले 6 8 8 64 18 माप आला. एडीचं माप आला 18 म्हणजे पहिलं झालंय. आता दुसरं बघा डीसी काढायचं आपल्याला. दुसरं इथे जरी सोडवलं तरी चालेल. डीसीचं माप कसं निघेल तुम्हाला माहिती, एसी अधिक सीडी म्हणजे डीसी केलं तर एडी माहित पडते. सेम तसंच. मग काय नाही इथे बघा एसी एडीचं एसी म्हणजे डीसी काढायचं ना आपल्याला. मग डीसी अधिक एसी बरोबर एडी, कारण ए डॅश सी डॅश डी. आता डीसी किती काढायचं आपल्याला. एसी किती आहे दिलेलं आहे 8 आणि एडी किती आलेलं 18. म्हणजे डीसीचं जे माप आहे 18 वजा 8 म्हणजे डीसीचं माप आलेलं आहे 10. हा डीसी किती आला 10. आता तुम्ही ना सर डीचं माप कसं करणार, तर हा 10 आहे टोटल. तुम्हाला माहिती आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे हा जर टोटल 10 असेल तर हा जो भाग आहे हा 5 असेल आणि हा पण 5 असेल. आता बघा इथे तिसरं, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काय दिसतंय बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ओई लंब डीसी. मग आता इथे लिहायचं वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जो आहे तो जीवेचे 2 सारखे भाग करतो. लंब जीवेस
दुभागतो. म्हणजेच हे जे डीईचं जे माप आहे ते डीसीच्या निम्म असेल. मग डीसीच्या निम्म म्हणजे 10च्या निम्म, म्हणजेच डीईचं जे माप आहे ते किती आलं 5 एकक लिहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने हे आपल्याला तिसरं गणित होतं. अतिशय सोपी गणित आहेत, काही कठीण नाही ह्याच्या प्रकारे. फक्त तुम्हाला सूत्र प्रमेय लक्षात ठेवता आले पाहिजेत आणि कोणत्या वेळी नेमकं कोणतं वापरायचं हे तुम्हाला कळालं पाहिजे. आता बघा चौथं गणित सुद्धा अतिशय सोपं आहे. काय विचारलंय बघा चौथ्या गणितामध्ये, ह्या दोन जीवा आहेत वर्तुळांच्या, एकमेकांना बाह्य भागात छेदतात. म्हणजे हा इथे तुम्ही साहजिकच समजायचं मग जीवाच्या बाह्य छेदनाचे प्रमेय वापरणार. आता ह्याच्यामध्ये बघा पीक्यूचं माप दिलेलं आहे. पीक्यू दिलाय आणि क्यू आर दिलाय. मग प्रमेय काय आहे तो टीपी गुणिले पीएस. बघा टीपी गुणिले पीएस बरोबर आरपी म्हणजे पीआर माहित नाही, मग पीआर काढावं लागेल गुणिले पीक्यू. मग पीआर कसं करणार, तर पीक्यू किती दिलेला आहे 6 आणि हा क्यू आर किती दिलेला आहे 10. आता बघा इकडे पीक्यूचं माप पहिल्यांदा काढून घ्या. पीक्यू कसं काढणार, सॉरी पीआरचं माप काढून घ्या. पीआर बरोबर पीक्यू अधिक क्यू आर म्हणजेच 6 अधिक 10, कारण पी डॅश क्यू डॅश आर कारण लिहायचं. म्हणजे पीआरचं माप किती आलं 16. बघा पीआर माहित पडलाय. आता आपण टीएस विचारलाय ना, तर पीएस गुणिले पीटी, मग टीएस काय माहित पडेल आपल्याला. ओके, पीटी माहित पडला की टीएस पण माहित पडेल. मग आता बघा इथे लिहायचं, ह्या ज्या दोन जीवा आहेत, काय जीवाच्या बाह्य छेदनाचा प्रमेय लिहायचं इथे. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय, बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार काय बाह्य छेदनाचा प्रमेय बघा इथे वापरला मी. काय तो आपल्याला टीपी गुणिले पीएस. बघा टीपी गुणिले पीएस बरोबर पीआर किंवा आरपी गुणिले पीक्यू म्हणजे पीआर. आता टीपीचं माप माहिती आहे आपल्याला, टीपीचं माप काढायचंय गुणिले पीएस किती दिलेला 8 बरोबर आरपी म्हणजेच पीआर किती दिला आहे 16 गुणिले पीक्यू किती दिलेला आहे 6. आता इथे 8 तिकडे गेल्यावर भागिले होणार. टीपी बरोबर 16 गुणिले 6 96 भागिले 8. म्हणजे टीपीचं जे माप आहे ते किती आलेलं आहे बघा 8 1 8 आणि 2 8 2 16 म्हणजे 12. टीपीचं माप किती आलंय 12 टीपी टोटल. आता पीएस पण हा टोटल किती आलेला आहे, टोटल आपला 12 आणि त्यातला पीएस किती दिलेला आहे 8. म्हणजे आतमधलं जे टीएस माप आहे ते किती असलं पाहिजे 4 असलं पाहिजे. मग आता बघा इथे काय करणार, टीएसचं माप विचारलं ना, टीएस अधिक एसपी किंवा पीएस बरोबर टीपी, कारण टी डॅश एच डॅश पी. मग आता टीएसचं माप काढायचंय अधिक पीएस किती आहे 8 बरोबर 12. तिकडे गेल्यावर वजा होणार, 12तून 8 गेलं म्हणजे टीएसचं जे माप आहे ते किती आलं 4. तर अशा पद्धतीने हे आपल्याला गणित सोडवायचं होतं. चौथं गणित अतिशय सोपं असं गणित आहे. आता याच्यामध्ये थोडंसं कठीण असणार आणि जे साध्य करायचंय ते 5वं गणित आहे, पण मी ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. 5वं पद्धत, 5वं जे गणित आहे बघा काय विचारलंय तुम्हाला इथे 5व्या गणितात. पक्ष साध्य सिद्धतेमध्ये दिले, जो ईएफ आहे ईएफ हा व्यास आहे, डीएफ हा स्पर्शिका खंड आहे आणि वर्तुळाची त्रिज्या आर आहे हा. तर तुम्हाला सिद्ध करायचंय डी बघा डी गुणिले जी बरोबर 4r वर्ग. आता हे वेगवेगळ्या पद्धतीने, पण एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो या गणितासाठी. काय करायचं माहितीये का, समरूपतेच्या टाईपमध्ये सोडवायचं आपल्याला. समरूपतेच्या टाईपमध्ये कसं सोडवणार बघा आपण, सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला, सिद्धते म्हणून इथं देतोय. जर तुम्ही ना हा बिंदू जोडला इथे बघा हा आणि हा जोडला, तर हा जोडल्यामुळे काय झालं बघा, हा रचना केली की जोडल्यामुळे काय झालं, 2 त्रिकोण तयार झाला, हा एक आणि हा मोठा. तर हा त्रिकोण छोटावाला म्हणजे EGF हा, आणि हा जो मोठा आहे ना हा EFD, हा मोठा आणि हा छोटा एकमेकांना समरूप दाखवा.
डायरेक्ट हे उत्तर तुम्हाला मिळेल. मग तुम्ही मला असं समरूप कसे दाखवणार, तर हा जो त्रिकोण आहे EGF, बघा नाव पण असेच लक्षात ठेवा, कारण ई दोघांमध्ये कॉमन आहे. बघा ई ह्या मोठ्यामध्ये पण कॉमन हाच आहे, आणि म्हणजे हाच एवढाच येतो बघा. DFE मध्ये पण हा एवढाच कोण आहे, आणि ह्याच्यामध्ये पण हा एवढाच कोण आहे, म्हणजे ई कॉमन नाव ठेवा दोघांमध्ये. मग EFD हा जो आहे हा, आणि हा ह्याचा F 90 आहे, तर ह्याचा G 90 आहे, कारण हा अर्धवर्तुळातील आंतररेखीय जो कोण आहे तो 90 असतो. बघा हा 90 आहे, हा 90 आहे, आणि दोघांमध्ये कोण सामायिक आहे, म्हणजे हे दोन जे त्रिकोण आहेत, हा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार काय होतील, समरूप होतील. मग तुम्हाला आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. मग काय करणार बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा त्रिकोण, मग इथे याच्या सिद्धतेमध्ये काय लिहिणार, GF जोडा, रेख GF जोडा. मग रेख GF जोडल्याच्या नंतर काय येईल बघा, आपण ह्या दोन त्रिकोणामध्ये घ्यायचं कोणता, हा अर्धवर्तुळातील कोण आहे, हा तो तुम्हाला माहिती, स्पर्शिका ही त्रिज्या ही दे, याला लंब असते, वाटलं हे दाखवून ठेवा. कोण EGF बरोबर 90, कारण येणार अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोण. अर्धवर्तुळात जो आंतरलिखित कोण असतो तो किती असतो, 90. ओके, आणि हा जो कोण आहे EFD पण 90 येणार, कारण स्पर्शिका त्रिज्येला कशी असते, लंब. ओके, आता या दोन त्रिकोणामध्ये घ्या बघा, त्रिकोण ह्याचं नाव असं घ्या EGF. बघा EGF किंवा ह्याचं EFD लिहिलं, त्रिकोण EFD व त्रिकोण EFD, तर याचं EGF नाव लिहा. EGF मध्ये पहिला हा दोघांचा कोण 90 आहे, म्हणजे EGF एकरूप EFD, कारण प्रत्येकी 90. बघा, किंवा हे नाव पहिल्यांदा लिहिलं, सॉरी हे दोन त्रिकोण अगोदर घेतलं ना, ठीक आहे, कसं लिहिलं चालेल. आणि दुसरं हा जो ह्या बघा, हा EGF 90 आहे, हाचा EFD 90 आहे, आणि दोघांमध्ये कोण कॉमन आहे, कोणता ई, कोण ई एकरूप कोण ई, कारण सामायिक कोण, दोघांमध्ये हा सामायिक आहे, सामायिक कोण, म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आले. त्रिकोण EFD समरूप त्रिकोण EGF, कोणती कसोटी लागणार इथे, कोको कसोटी. मग कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले, मग यांच्या बाजू प्रमाणात घ्यायच्या. बघा उत्तर मिळेल तुम्हाला, EF इकडून जर EF घेतलं तर EG बरोबर FD छेद GF बरोबर ED छेद EF. ओके, संगत बाजू प्रमाणात. आता संगत बाजू प्रमाणात, आता बघा इथे तुम्हाला कोण हवंय ते घ्यायचं, D गुणिले G. मग D कुठे येणार, D गुणिले G म्हणजे हे येणार. बघा हे आणि हे बरोबर घ्या, ह्याची काही गरज नाही आपल्याला. मग हे दोन बरोबर जर घेतलेत, बघा EF छेद G, EG ला G नाव द्या, बरोबर D, ED ला D नाव द्या, छेद EF. आता यांचा गुणाकार करा, तिरकस गुणाकार बघा केला तर काय येणार, D गुणिले G. बघा D गुणिले G बरोबर EF चा वर्ग, EF गुणिले F. आता EF जर बघितलं तर EF काय आहे, तुमचा व्यास आहे. मग EF व्यास आहे, म्हणजेच D गुणिले G व्यास म्हणजे 2R असतो, 2R चा वर्ग, कारण EF हा काय आहे, व्यास. हे उत्तर आलं बघा, D गुणिले G बरोबर 4R चा वर्ग. हे आपलं सिद्ध झालं, D गुणिले G बरोबर 4R चा. काही नाही केलं आपण, फक्त हा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण समरूप दाखवले, बाजू प्रमाणात घेतलेले आहेत. आणि समरूप दाखवण्यासाठी हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे, अर्धवर्तुळातील कोण, हा स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. आणि या दोन त्रिकोणामध्ये बघा EGF हा आणि EFD हा 90, आणि दोघांमध्ये कोण सामायिक आहे, यांच्या बाजू प्रमाणात घेतल्या, तिरकस गुणाकार करून तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण 5वं गणित म्हणजे जे शेवटचं गणित होतं तेही आपण सोडवलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा आपला सराव संच 3.5 इथे संपतोय. धन्यवाद.